नमस्कार. मी राजेंद्र शहापूरकर आणि आपण पाहतात बुलंद निर्भीड आवाज जनतेचा. मित्रो, अजितदादांच्या अपघाती निधनाच्या निमित्तानं स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचे जे कारस्थान रोहित पवारांचे सुरू होते ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन करीत हाणून पाडले. त्यामुळे राज्यातील जनतेला आणि त्यातही आमच्यासारख्या अजितदादा यांच्या चाहत्यांना नाही म्हटलं तरी थोडा दिलासा मिळाला. म्हणजे तीन महिन्यापासून रोजच अजितदादांच्या अपघाती मृत्यूला वेगवेगळे वळण देण्याचा रोहित पवार यांचा प्रयत्न करत होते. रोहित पवार यांचा प्रयत्न सुरू होता. आता त्याला निदान थोडा वेळ ब्रेक लागला असे वाटते. आता ब्रेक लागला असे का म्हणतो तर चौकशीचा जो तपशील आता बाहेर येईल किंवा मुख्यमंत्र्यांनी जे निवेदन केले आहे त्यातील विसंवाद शोधून काढण्याचा प्रयत्न सुरू असणार आता नक्कीच, हे मी खात्रीने सांगतो. म्हणजे रोहित पवार त्यावर नंतर आपलं कारस्थान अजून सुरू करील असं वाटतं. रोज नवीन नवीन मुद्दे उपस्थित करून वातावरण दूषित करीत असतानाच अजितदादांच्या राष्ट्रवादी पक्षातील मराठेतर नेत्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात कसे उभे करता येईल याकडे अत्यंत म्हणजे कारस्थानी त्यांचं नजर होती. सरळ काही वेळा तर सरळ त्यांनी खोट्या क्लिप दाखवून कार्यकर्त्यांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न रोहित पवारांनी केलाय. यातून त्यांना काय साध्य करायचे होते ते काही सांगायची काही गरज नाही. बिटवीन द लाईन्स खूप काही दडलेले असते. म्हणजे हे त्यांनी सांगितलंच पाहिजे असं नाही. काही झालं तरी रोहित पवारांचं जे आहे म्हणजे अजित काकांवरील जे प्रेम आहे, जी कळकळ आहे, ते म्हणजे पुतण्याच्या प्रेमाची एक अनोखी दास्ता असं म्हणावं लागेल. म्हणजे खरं तर घराणेशाहीचे जे आधारित जे पक्ष आहेत राजकारणामध्ये त्या प्रत्येक पक्षात काकांचा कार्यक्रम पुतण्यानीच केला असा इतिहास आहे. म्हणजे शिवसेना बघा, राष्ट्रवादी बघा. त्यामुळे रोहित पवारांचा हे जे काका प्रेम आहे हे पुतण्याचे नव्हे तर पुतना मावशीचे प्रेम आहे असं मला वाटतं. आणि तरी सुद्धा हे सगळ्या महाराष्ट्राला त्यांचं हे पुतना प्रेम सहन करावं लागत होतं. या मागच्या पण मला असं वाटतं की हे जे कारस्थान रोहित पवारांनी सुरू केलेलं आहे त्याच्या मागे कोणीतरी बोलवेचा धनी वेगळाच असावा. म्हणजे अहो थेट दिल्लीत जाऊन पत्रकार परिषद घेणे वगैरे ठीक आहे, हे समजू शकतं. पण राहुल गांधी, केजरीवाल आदी मोठ्या नेत्यांच्या भेटी त्यांनी घेणं आणि त्यापेक्षा त्यांना त्या नेत्यांनी वेळ देणं यामागे एखादं ज्येष्ठ राष्ट्रीय डोकं असावं असं दिसतं. या डोक्याशिवाय मोठ्या नेत्यांनी रोहित पवारला भेटणं शक्य नाही. म्हणजे राहुल गांधी तर अशक्यच आहे भेटणं. म्हणजे राहुल गांधींनी भेटायचं, त्याला वा तिकडं हे टाका, FIR नोंदवा म्हणून सांगायचं, हे कोणीतरी मोठं डोकं असलं पाहिजे. म्हणजे खरं तर काय अजितदादांच्या पक्षात काय व्हावं, कोणी कोणतं नेतं व्हावं, कोणी काय काम करावं हे सांगण्याचं किंवा हे ठरवण्याचा अधिकार रोहित पवारांना कसा पोहोचतो हे समजत नाही. त्यांनी राष्ट्रवादी पक्ष जो आहे त्याचं भावानं काय करायचं ते, पण त्याकडे तर तो ढुंकूनही पाहत नाही. त्यांच्या कार्यकर्त्यांना तरी भेटतो की नाही ते गोष्ट वेगळी, ते माहीत नाही. म्हणजे अजितदादांच्या पक्षाच्या ज्या प्रमुख आहेत त्या अजितदादांच्या पत्नी आहे, त्या पाहतील ना काय करायचं. म्हणजे आता अजितदादांच्या प्रकरणी बेंगलोरमध्ये यांनी FIR दाखल केलं. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी ज्या पद्धतीनं त्याची चिरफाड केली त्यानंतर या संदर्भात आता बोलायला तर तोंड नाही राहिलं. मग अजितदादाच्या मालकीचा जो पक्ष आहे तो जणू बटाईनं चालवायला दिला आणि त्या बटाईदारांनी आता त्या शेतावर म्हणजे त्या पक्षावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न चालवला. अशी हकाटी त्यांनी पिटणं सुरू केलेलं आहे. म्हणजे काय त्यांना काय साध्य करायचं आहे या पहिल्यांदाच जे मराठे आणि मराठेतर वादामध्ये
मराठा आणि ओबीसी हा जो वाद मध्यंतरी निर्माण झाला होता, याचे करते धरते कोण हे सांगण्याचं काही कारण नाही. तर हाच वारसा रोहित पवार पुढे चालवतात की काय अशी शंका येते. म्हणजे असं खरंच त्यांनी कमाल केली की कोणत्या तरी एखाद्या कार्यक्रमामध्ये की अजितदादांचा आता फोटो म्हणजे हे लावले नाही, त्या बॅनरवर त्यांचा फोटो नव्हता, म्हणून त्यांनी जो थेथॅट चालू केलेला आहे तर ते अतिशय निषेधार्थ आहे. इथं काय बटाईनं कोणतं असतं काय? हे काय कोणाच्या मालकीचं शेत आहे काय? पक्ष म्हणजे कोणाच्या पर्सनल मालकीचं आहे काय? आणि एक साध्या त्यांच्या मतदारसंघातला त्यांच्या गावाचा तो कार्यक्रम असताना हे असं प्रकारचं इतकं नीच राजकारण महाराष्ट्रात व्हावं, इतके जातीवादी त्याला दृष्टिकोन असावा, हे खरंच मनाला अगदी वेदना देणार आहे. म्हणजे काय महाराष्ट्राच्या राजकारणात नशिबात काय वाढून ठेवलेलं आहे हेच काही कळत नाही. तर मित्रो, तुम्हाला काय वाटतं? म्हणजे माझं हे जे विश्लेषण आहे हे तुम्हाला पटतं का? कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा. आपण अशाच विषयावर पुन्हा बोलत जाऊ. तर तूर्त इतकंच. धन्यवाद.